नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी अपडेट समोर येते. ती म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर गेलेत. राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेत. तर आगामी निवडणुकांसाठी सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा जोर धरलेली असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढतायत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, आपण पाहतोय उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत, काय अधिक अपडेट? अंकिता, बघू शकतो काही वेळ आधीच उद्धव ठाकरे जे आहेत शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. सध्या मी याच शिवतीर्थ या निवासस्थानी आहे राज ठाकरेंच्या, आणि काही वेळ आधीच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले आणि कुठेतरी आता जागा वाटपाबद्दलची चर्चा ही होऊ शकते असं एक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे. अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या काही छोट्या निवडणुका सुरू आहेत, काही निवडणुका अजून घोषित होणं बाकी आहे, आणि अशामध्येच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी जे आहेत ते उद्धव ठाकरे या ठिकाणी काही वेळ उद्धव ठाकरे हा देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सोबतच मोठी सुरक्षा रक्षक आहेत, पोलीस बांधव जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. आता निश्चित शुभम, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले, त्या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचलेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे बंधू हे आगामी निवडणुकीत एकत्र लढण्याची चर्चा सुरू असताना सातत्यानं या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी या सातत्यानं होत होत्या. त्यानंतर मात्र जेव्हा राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये येणार अशी चर्चा जोर धरू लागली, त्यावेळी मात्र काँग्रेस नेत्यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती की आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वात आगामी निवडणूक लढणार नाही, आणि आता त्यावरूनच या दोघांमध्ये चर्चा सुरू असण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये आता आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा होते का? अर्थातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता दोन्ही या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. अर्थातच मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ह्या कुठेतरी एकत्रित येताना दिसून येत आहे, पण मात्र मनसे हे महाविकास आघाडीमध्ये एकत्र जाणार की नाही जाणार असा अजून पण संभ्रम निर्माण आहे. कारण की अर्थातच मुंबई काँग्रेसची किंवा महाराष्ट्रातील काँग्रेसचे जे सर्व नेते आहेत त्यांचा कुठेतरी विरोध जो आहे तो मनसेला दिसून येत आहे. आणि अशामध्ये समजा हे दोन्ही पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीला दोघंच स्वतंत्रपणे महाविकास आघाडीला बाजू ठेवून समजा एकत्र येतात तर कशा पद्धतीने रणनीती असेल यावर चर्चा होत आहे, असं एक आपल्यापर्यंत माहिती जी आहे ती आता येते. अशामध्येच हे दोघं या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बघू शकतो मागील 4 ते 5 महिन्यांपासून भेटीगाठी या दोघांच्या सातत्याने वाढताना दिसून येत आहेत. पारिवारिक भेटी ज्या आहेत त्या देखील वाढताना दिसून येत आहेत. आणि अशामध्येच आता समजा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे थेट मातोश्रीवरनं निघून या ठिकाणी दादर या ठिकाणी शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी. आणि निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ही भेट जी आहे ती देखील आहे. एकीकडे माहिती आहे आपल्याला 8 दिवसांनंतर हिवाळी अधिवेशन हे देखील नागपूरमध्ये संपन्न होत आहे. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देखील दोघांमध्ये चर्चा ही होऊ शकते. पण एकीकडे कुठेतरी महायुतीमध्ये ज्या पद्धतीने सर्व तेढ जो आहे तो खुलेपणाने दिसून येत आहे त्याचाच कुठेतरी फायदा हा महाविकास आघाडी किंवा मग हे ठाकरे बंधू घेऊ शकतात. अशा अनुषंगाने यांचं देखील भेटणं आणि मग चर्चा करणं हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे. आणखी अर्थातच महायुतीमध्ये ज्या पद्धतीने दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व वाद जे होताना दिसून येत आहेत त्याचाच कुठेतरी फायदा हे ठाकरे बंधू घेताना दिसून येतील. आणि अशामध्येच आता जे आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या दोघांची बंधूंची भेट होणं हे अपेक्षित होतंच. पण त्यानुसारच उद्धव ठाकरे जे आहेत ते आता सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शिवतीर्थ या ठिकाणी मी आहे, बघू शकतो की या ठिकाणी राज ठाकरे यांचं घर आहे, या ठिकाणी आलेले आहेत. मनसेचे महत्त्वाचे सर्व पदाधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि चर्चा जी आहे ती दोघांमध्ये आता सध्या सुरू आहे.
दादर येथील शिवतीर्थ निवासस्थान आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येऊन येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे त्या चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अंकिता. शुभम, मात्र ज्या पद्धतीनं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की जेव्हापासून राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हापासून मुंबई काँग्रेस नेत्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. मात्र काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवारांनी असं म्हटलं होतं की जरी नाराजी जरी असली तरीही मराठी माणसासाठी आम्ही एकत्र लढू शकतो. त्यामुळे एकंदरीतच आता राज ठाकरे कुठेतरी महाविकास आघाडीत यायला पावलं उचलताय असं दिसतंय का? अर्थातच चित्र जे आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे अंकिता की राज ठाकरे यांची कुठेतरी तयारी आहे महाविकास आघाडीमध्ये एकत्रित येण्याची. पण कुठेतरी महाविकास आघाडीमधला जो काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेस पक्षाची कुठेतरी महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जे सर्व नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा कुठेतरी विरोध जो आहे तो यामध्ये दिसून येत आहे. आणि अशामध्येच मनसेची किंवा राज ठाकरेंची जरी तयारी असली महाविकास आघाडीत जायची तरी नेमकं नेतृत्व काय ठरवतं किंवा मग दिल्ली हायकमांड काँग्रेसचं हायकमांड जे आहे ते काय सांगतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचं जाण्यासाठी जे आहे त्यांची पूर्ण तयारी जी आहे मनापासूनची तयारी ही दिसून आली होती. ज्यावेळेस काँग्रेसनी विरोध जो आहे तो दर्शवला होता मुंबईतील नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी विरोध जेव्हा दर्शवला तेव्हा महाविकास आघाडी म्हणून हे सर्व पक्ष जे आहेत ते एकत्र दिसून जे आहेत ते आले नाहीत. निवडणूक आयोगाची भेट जी आहे ती त्यांची झाली होती. त्याच्यानंतर एकत्रित त्यांची पत्रकार परिषद देखील झाली होती. पण त्याच्यानंतर काँग्रेसची काही दिवसांनी भूमिका आली की आम्ही मनसेसोबत आणि राज ठाकरेंसोबत एकत्रित जाऊ शकत नाही. स्वतः खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील अशा पद्धतीने थेट वक्तव्य जे आहे ते केलं होतं आणि रोज काँग्रेसकडनं जे आहे अशा पद्धतीची वक्तव्य होत गेली आणि कुठेतरी मनसेला हे दाखवण्याचं एक चित्र होत होतं की काँग्रेसला सोबत नाही यायचं आहे असं खुलेपणाने जे आहे ते दाखवण्यात येत होतं. आणि याचाच कुठेतरी इम्पॅक्ट जो आहे तो पुढील महाविकास आघाडी आणि मनसेच्या एकत्रित येण्याबद्दलचा कुठेतरी एक मोठा युटर्न जो आहे तो या ठिकाणी आला होता की कुठेतरी येणार नाहीत सोबत. अशामध्येच हे समजा दोघं भाऊ एकत्र येतात महाविकास आघाडी म्हणून निवडणुका येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समजा नाही होत तर मग रणनीती कशी असणार आहे हे देखील बोलणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आणि सध्या ती बैठक जी आहे ती शिवतीर्थ या ठिकाणी सुरू असल्याचं समजून येत आहे. अर्थातच येणाऱ्या काळात ही मनसे कोणासोबत दिसेल हा एक मोठा प्रश्न जरी असला तरी मात्र दोन्ही ठाकरे बंधू हे सध्या ठाम आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे की आपण एकत्रित राहायचं आहे. इतक्या वर्षांपासून आपण वेगळं होतो आणि त्यामुळे आता कुठेतरी एकत्र आलेलो आहे. तर अशाच पद्धतीचा प्रवास पुढे जाणं गरजेचं आहे. आणि खरं पाहायला गेलं अंकिता तर कुठेतरी दोन्ही पक्षांची ही गरज देखील झालेली आहे की आपण आपलं पक्ष वाढवण्यासाठी किंवा आपला पक्ष जो आहे तो टिकवण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं असणार आहे. ठाकरे ब्रँड म्हणून एकत्रित येणं समोर गरजेचं आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी राजकीय वजन जे आहे किंवा राजकीय प्रवास जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहील. कारण की बघायला गेलं तर एक मोठी शक्ती जी आहे ती कुठेतरी सत्ताधारी याच्यात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी पक्ष जे आहेत छोटे पक्ष असतील ते तर संपल्यात जमा आहेत. पण मात्र असे देखील जे पक्ष आहेत ते देखील कुठेतरी कमी होताना दिसून येत आहेत. आणि अशामध्येच आता पण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत तेव्हा अनेक ठिकाणी जे आहेत मोठे मोठे पक्षप्रवेश होताना दिसून येत आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडीचेच जे स्थानिक नेते आहेत ते कुठेतरी जाताना दिसून येत आहेत. महायुतीमध्ये पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येतात. त्यामुळे रणनीती ठरवणे आणि तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरवणे हे कुठेतरी एक महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचसाठी या दोघांनी एकत्र येणं आणि पुन्हा एकदा या चर्चेंना ज्या चर्चा काही दिवसांपासून थांबल्या होत्या त्या पुन्हा एकदा सुरू होणं हे एक गरजेचं होतं. आणि त्यासाठी देखील हे दोन्ही नेते जे आहेत दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र आलेले दिसून येत आहेत आपल्याला अंकिता. शुभम, जसा तू उल्लेख केलास की हे दोन्ही नेते जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने आपण गेल्या काही दिवसांपासूनच्या जर बातम्या पाहिल्या तर मुंबई महानगरपालिकेवर महायुती असेल महाविकास आघाडी असेल मनसे असेल सगळ्यांचंच लक्ष आहे. या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होते. यावेळी कोणकोणते महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत? अर्थातच ज्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे यांचे माजी नगरसेवक आता ज्या ठिकाणी आहेत त्यामध्ये मनसेमधनं कोणी इच्छुक आहे का किंवा मनसेमधून कोणी इच्छुक असणार आहे का अशा पद्धतीत या चर्चा सुरू होण्याचा एक अंदाज आहे. आणि ज्या ठिकाणी मनसेने आपले आधी उमेदवार दिलेले आहेत आणि जरी त्यांचा पराभव झाला असला किंवा मग इतिहासामध्ये ते कुठेतरी माजी नगरसेवक असले तर मनसेला त्या ठिकाणी प्राधान्य भेटणं हे कुठेतरी तुम्ही असे जोडलेले राहा या
संदर्भात आणखी अपडेट तुमच्याकडून घेणारच आहोत. तुर्तास आपल्या सोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत. सुषमाताई, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार अशी चर्चा सुरू होत असतानाच आता आज पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होतीये. मी आपल्याला याच्या आधीही म्हटलं की इथून पुढे या दोघांना एका फ्रेममध्ये बघण्याची सवय आपण लावली पाहिजे. त्यामुळे दोघांनी एकत्रित येणं आता हा काही फार औत्सुक्याचा विषय नाही. राहिला प्रश्न की ही चर्चा नेमकी कुठली आहे, ही जागा वाटपाची चर्चा आहे का, तर मला वाटतं नाही, नक्कीच ही जागा वाटपाच्या चर्चेची बैठक नाहीये. त्याचं कारण असं आहे की आता राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकांचा फेवर चालू आहे. नगर परिषद निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या युत्या आघाड्या झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजपा असा संघर्ष आहे, तर काही ठिकाणी पवार साहेबांची राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र लढत आहेत. असं सगळं चित्र असताना नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निकालाच्या नंतर आपण महापालिकांकडे वळू. त्याच्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा सुद्धा आहेत. त्यातही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अजून वाट बघायची आहे. त्यांचं म्हणणं त्यावर येणार आहे. उद्या सगळ्यात महत्वाची घडामोड काय आहे तर यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राज्याच्या त्रिभाषा सूत्र समितीचे जे प्रमुख आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आणि त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने ते काही तज्ञांची उद्या मतं मांडत आहेत. मला असं वाटतं की राज्य सरकार एका अर्थाने एक बफर झोन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही मराठीबद्दल आणि मातृभाषेबद्दल कमालीचे आग्रही आहोत. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, मात्र आमच्या राज्यात आमची मातृभाषा असली पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे आजची चर्चा ही या निमित्ताने सुद्धा असू शकते. जी सुषमाताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी, राज ठाकरेंच्या निवासस्थानी सध्या चर्चा सुरू आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते योगेश चिले जोडले गेलेत. योगेशजी, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे. मग ते मराठीचा विषय असेल किंवा सत्याचा मोर्चा असेल, या सगळ्यांमधून एकच चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येतील. या भेटीमागचं नेमकं कारण काय असू शकतं? नाही, आता आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की ही राजकीय भेट नाही. ही भेट 100% आता राजकीय आहेत. कारण घरगुती भेटी ज्या करायच्या होत्या त्या करून झालेल्या आहेत, मनोमिलन झालेलं आहे त्या. आणि आता निवडणुकींचे वारे वाहत आहेत. आताच नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका आता येत्या काही दिवसांमध्ये आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि लगेच महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याचा संभव आहे. अशा वेळी या भेटी त्या निवडणुकांसंदर्भात असू शकतात. त्याशिवाय उद्याचं जे त्रिभाषा सूत्रासंदर्भात जी चर्चा होणार आहे, चर्चासत्र आयोजित करण्यात आले त्या संदर्भात देखील असू शकतं. योगेशजी, मात्र काही दिवसांपासून आपण पाहिलं तर एकीकडे काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा होती की राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आले तर आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही. मात्र त्यानंतर काही दिवसांनी विजय वडेट्टीवार म्हणाले की भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन लढू. शरद पवारांनीही तीच भूमिका घेतली. कुठेतरी आता राज ठाकरे ही युती होण्यासाठी, ही आघाडी होण्यासाठी पावलं उचलताय असं म्हणायचं का? नाही, 100% सर्व विरोधक एकत्र आलेच पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार आता चालवला जात आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे, देशासाठी सुद्धा घातक आहे. अशा वेळी विरोधी पक्षांनी आपापसातले जे मतभेद असतील ते कमी करणं गरजेचं आहे. एका ठाम भूमिकेवरती सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मतभेद असू शकतात, परंतु ते मतभेद काही कालावधीसाठी बाजूला ठेवून पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन ह्या विघातक शक्तींच्या विरोधात उभं राहणं आता जास्त गरजेचं आहे. निश्चित. योगेशजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे उद्या त्रिभाषा समितीची महत्त्वपूर्ण अशी बैठक होणार आहे. या संदर्भातही या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काही चर्चा होते का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, आपण पाहतोय की दोन्ही पक्षातील नेते असतील, म्हणजे सुषमाताई असतील, त्याचबरोबर योगेश चिले असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की आगामी ही भेट कौटुंबिक भेट नसून ही 100% राजकीय भेटच आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय समीकरणं कशा पद्धतीने बदलू शकतात?
अर्थातच आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळत होती अंकिता, त्याला कुठेतरी आता एक मोठं जे आहे आपल्याकडे पुरावा आलेला आहे की ही भेट दोन्ही ठाकरे बंधूंची जी होत आहे ही कुठेतरी राजकीय भेटच आहे। आणि अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता महानगरपालिकेच्या होणार आहेत त्याच्या जागा वाटपाबद्दल असेल किंवा मग महाराष्ट्रातील इतर जे प्रमुख शहरं आहेत आणि जिथल्या निवडणुका प्रलंबित आहेत तिकडे कशा पद्धतीने आपण एकत्रित यायचं, कशा पद्धतीने एकत्र सामोरं जायचं, मराठी माणसांचा मुद्दा घेऊन किंवा मग मराठीचा मुद्दा घेऊन किंवा ज्या मुद्द्यावरनं हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन दिसून आले होते, हा कुठेतरी एक मेन फॉर्म्युला या दोन्ही ठाकरे बंधूंचा होणार आहे असणार आहे आणि त्याचनुसार हे समोर जाताना देखील दिसून येणार आहेत। अर्थातच सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, पण विशेषतः मुंबईवर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आपलं लक्ष केंद्रित करू शकतात, कारण की मुंबईमध्ये महायुतीचाच भगवा झेंडा येणार असं महायुतीचा प्रत्येक नेता जो आहे तो सातत्याने आणि रोज सांगत असतो आणि अशामध्येच ही कुठेतरी विचारधारा याच्यावर मतदारांवर आणि मुंबईकरांवर एक वेगळी छाप पाडण्यासाठी जी आहेत दोन्ही ठाकरे बंधू कशा पद्धतीने समोर येताना दिसतात, कशा पद्धतीने काम करतात हे देखील पाहणं एक महत्त्वाची बाब असणार आहे आणि त्यावर देखील कशा पद्धतीचा फॉर्म्युला ठाकरे बंधू करतात आणि ठरवतात आणि आपल्या समोर येतो हे देखील एक पाहणं महत्त्वाचं बाब असणार आहे। अर्थातच पुढच्या 5 वर्षांसाठी जो आहेत आता निवडणुका झाल्यानंतर जे नगरसेवक असतील किंवा मग जी महत्त्वाची वरची फळी असणार आहे महानगरपालिकेची महापौर उपमहापौर ही पुढच्या 5 वर्षांसाठी असणार आहे आणि येणाऱ्या काळात समजा दोन्ही ठाकरे बंधूंना जास्तीत जास्त यश समजा या निवडणुकीमध्ये घेता नाही आलं तर पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या प्रत्येक ठाकरेंची पक्षाची परिस्थिती जी आहे ती कुठेतरी बदललेली दिसणार आहे आणि त्यासाठी प्रचंड मोठं नुकसान जे आहे ते देखील होताना दिसून येईल। महाराष्ट्रातलं सध्याचं समीकरण बघितलं तर खासदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे किंवा महाविकास आघाडीचे हे जास्त दिसून येतात, आमदार जे आहेत ते महायुतीचे जास्त दिसून येतात, पण महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये मुख्य शहरांमध्ये कशा पद्धतीने मतदार राजा जो आहे आपलं मत नोंदवेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचसाठी कुठेतरी ह्या सर्व मोठ्या पक्षांना राजकीय पक्षांना जे आहे आपली गणितं जुळवणं किंवा मग प्लॅनिंग करणं एक महत्त्वाचं आणि त्यानुसार निश्चित शुभम, त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आम्ही तुमच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू, मात्र आपण पाहतोय की महापालिका निवडणुकांसंदर्भात जागा वाटपासंदर्भात या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेट होतीये का, त्यांच्यामध्ये ही चर्चा होतीये का हे पाहणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या काही काळात हे चित्र अगदी स्पष्ट होईलच, मात्र ज्या पद्धतीनं मनसे नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे की कौटुंबिक भेटी आता संपल्या आहेत, मनोमिलन झालेलं आहे, आता ज्या भेटी होत आहेत त्या 100% राजकीय भेटी होत आहेत। आता या भेटींनंतर महाविकास आघाडीचं चित्र असेल किंवा ठाकरे बंधूंचं एकत्र समीकरण असेल, हे पुढच्या काळात कसं प्रभावी ठरतं, भाजपाला याचा किती फटका बसतो की फायदा होतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या दोन्ही भावांच्या भेटी वाढतायत। मी पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, आपण पाहतोय की शरद पवार असतील यांनी जेव्हा काँग्रेस आणि सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट झाली तेव्हा असं म्हटलं होतं की भाजपच्या समोर उभं राहण्यासाठी, भाजपला हरवण्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना एकत्र लढावं लागणार आहे। कुठेतरी राज ठाकरे यांनी याच संदर्भात पावलं उचलली आहेत आणि आगामी काळात राज ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत जर आले तर भाजपला याचा किती मोठा फटका बसू शकतो? अर्थातच ज्या पद्धतीने मी अंकिता तुला सांगत होतो की समीकरण महाराष्ट्राचं सध्या कसं आहे, वरती खासदार जे आहेत त्या महाविकास आघाडीचे जास्त आहेत, आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि नगरसेवक किंवा मग महानगरपालिका या कोणा हाती जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामध्येच कुठेतरी हे सर्व पक्ष कुठेतरी महायुतीच्या विरोधात आल्यानंतर फटका जो आहे तो भारतीय जनता पक्षाला पडताना दिसून येईल। पण अर्थातच आमदारांची संख्या जास्त असल्या कारणाने कुठेतरी होल्ड जो आहे तो आमदारांचा प्रत्येक वॉर्डवर जो आहे तो होताना दिसून येईल आणि हीच एक मोठी लढाई जी आहे ती संपूर्ण देश पाहणार आहे। आपण देखील बघणार आहोत की नेमकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कौल हा कोणाला जातो आणि मतदार राजा आपलं मत हे कोणाला देतो। ठाकरे ब्रँड ही जादू खरंच चालेल का, मराठी माणसाचा मुद्दा हा खरंच चालेल का, किंवा मग तो चालेल तर मग कोणत्या ठिकाणी चालेल, कशा पद्धतीने मतदान होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि ही इतकी मोठी ताकद जी महायुतीची आहे त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीला लढण्यासाठी जे आहे एक मोठं बळ लागेल आणि बळ हे
एकत्र राहण्यातच आहे हे कदाचित प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक नेत्याला दिसून येत आहे। पण मात्र महाराष्ट्रातील जे काँग्रेसचे जे नेते आहेत हे कदाचित त्यांना कळत नाहीये आणि याच्यामध्ये समजायला उशीर झाला तर मग कदाचित प्रचंड उशीर झालेला असेल। त्यामुळे लवकरात लवकर काँग्रेस हायकमांड दिल्लीचं काय सांगतं हे महत्त्वाचं असणार आहे। स्वतः शरद पवार यांनी हे वक्तव्य जरी केलं असलं की एकत्र येणं गरजेचं आहे तरी पण एकला चालो रे किंवा मनसे विना चालायचं हे काँग्रेस हे सातत्याने स्पष्ट करत आहे। कुठेतरी उद्धव ठाकरेंना याच मुद्द्यावर राज ठाकरे यांची मनधरणी करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मोठे नेते आहेत, एक मोठा पक्ष आहे जो महाराष्ट्रामध्ये पसरलेला पक्ष आहे आणि अशामध्येच कुठेतरी राज ठाकरे यांना सोबत नाही घ्यायचं हे थेटपणे उघडपणे प्रसार माध्यमांमध्ये बोलणं याच्यामुळे कुठेतरी राज ठाकरे यांची नाराजगी देखील असू शकते आणि त्याच्यासाठी त्यांची मनधरणी करणं हे देखील उद्धव ठाकरे यांच्या पुढे एक मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित जरी आले असले तरी महाविकास आघाडीमध्ये जे नेते आहेत किंवा जे मुंबईचे नेते महाराष्ट्राचे नेते आहेत हे त्यांच्याबद्दल जे बोलतात त्यावर देखील त्यांचं उत्तर काय असतं, त्याच्यामध्ये दोघं कशा पद्धतीने समझोता करतात किंवा कशा पद्धतीने यांचं एकमत करून घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। येणाऱ्या काळात अंकिता समजा मनसेला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची तयारी झाली जरी काँग्रेसचे वरिष्ठांनी किंवा दिल्लीमधनं निरोप आला जरी तरी काय गॅरंटी आहे की राज ठाकरे हा मुद्दा बाजूला ठेवणार नाहीत किंवा विसरणार नाहीत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याचसाठी कुठेतरी काँग्रेस सोबत जाणं किंवा मग काँग्रेसनी मनसेला सोबत घेणं किंवा मग फक्त दोन्ही भाऊ एकत्रित जाणं याबद्दलच ही चर्चा आहे अशा पद्धतीने समजून येत आहे। आणि ही चर्चा जी आहे ही महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ही भेट मानली जात आहे। उद्धव ठाकरे आलेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये काय यांच्यात चर्चा होते हे यांच्या समीकरण जे कशा पद्धतीने रंगतं याच्यावरनं दिसून येईल। इतिहास समजा पाहायला गेला तर ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच निवडणुकीसाठी एकत्र जाताना दिसून येणार आहेत। सर्व मनभेद बाजूला ठेवून हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत परिवारासहित एकत्रित आलेले आहेत आणि पुढे जाताना दिसून येणार आहेत। काही दिवस आधीच बाळासाहेब ठाकरे यांची देखील 17 नोव्हेंबरला या ठिकाणी दादरला या ठिकाणी हे झालं होतं, त्यासाठी अर्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे हे देखील त्या ठिकाणी आले होते। त्यावेळेस देखील प्रश्न उपस्थित झाले होते की परिवारातील इतर सदस्य दिसत नाही, पण त्याची देखील कारणं समोर आलीत की का समोर नव्हते आणि अशामध्येच कुठेतरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून आणि हक्काने यांच्या नावाचा वापर करून दोन्ही ठाकरे बंधू हे समोर जाताना दिसून येतील। मात्र महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठी असलेले असंख्य नगरसेवक जे स्वतः उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत आले अशा सर्व प्रकारची आव्हानं जी आहेत याला सामोरं दोन्ही ठाकरे बंधूंना जायचं आहे। आणि इतकंच नव्हे तर काँग्रेसनी जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेला कुठेतरी एक वळण जे आहे ते देखील आणणं गरजेचं आहे। याच्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र जरी जात असली भारतीय जनता पक्षाला याचं नुकसान जरी होत असला तरी तिकीट वाटपामध्ये कुठेतरी अजून मतभेद होताना दिसून येऊ शकतात, याला नाकारता येत नाही अंकिता। आणि त्यामुळेच जागा वाटपामध्ये दोन्ही गोष्टी पाहणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे की समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत तर कशा पद्धतीने जागा वाटप तिकीट वाटप होणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून जे सोबत जात आहेत त्याच्यामध्ये देखील तिकीट वाटप कशा पद्धतीने होणार आहे। इतकंच नव्हे अंकिता तर मग येणाऱ्या काळांमध्ये ज्या पद्धतीने आपण महायुती असेल किंवा जे सत्तेमध्ये असणारे पक्ष असतील याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने पक्षप्रवेश बघितले तशाच पद्धतीत महाविकास आघाडीमध्ये होऊ शकतात। त्यामुळे त्याची देखील कुठेतरी एक तयारी जी आहे ही दोन्ही ठाकरे बंधूंना आणि महाविकास आघाडीला एकत्र ठेवणे गरजेचे आहे। अशाच पद्धतीच्या सर्व ज्या चर्चा आहेत या आता सध्या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होताना दिसून येतील। नेमकं उद्धव ठाकरे असतील हे या ठिकाणावर निघताना माध्यमांशी संवाद साधतात का, इतकंच नव्हे तर मग पक्षातले जे इतर नेते आहेत किंवा मनसेचे जे इतर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील काय बोलतात आणि काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शुभम, जसा तुम्ही उल्लेख केलात की जागा वाटपाचा हा महाविकास आघाडी समोर खूप मोठा पेच असेल जर राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत ही निवडणूक लढवायला तयार झाले तर, कारण सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर राज ठाकरे हे 70 ते 80 जागांवरती आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती आणि आता याच संदर्भात एकंदरीत या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। जर राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत आले तर पक्ष वाढतात आणि त्यामुळे या पक्षांकडे येणाऱ्या जागा या कमी होतील। जागा वाटपाचा पेच हा कितपत पुढे जाऊ शकतो आणि यावरतून पुढे काही बिघाडी होण्याची पण काही शक्यता आहे का?
अर्थातच जे तू म्हणतेस ते नाकारता येत नाही. जागा वाटपा फॉर्म्युलामध्ये कुठेतरी तेढ जो आहे तो देखील दिसताना दिसून येईल. कारण की ज्या पद्धतीने महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडीला एकत्रित येणं गरजेचं आहे, मनसेला देखील कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. पण याचा एक समजा कुठे महत्त्वाचा भाग असेल तर तो जागा वाटपाच्या वेळेसचा असेल. कारण की अनेक इच्छुक जे आहेत निवडणुकीसाठी समोर येताना दिसून येत असतात. त्याच्यामध्ये ह्या निवडणुका ज्या आहेत त्या 4.5-5 वर्ष उशिराने होत आहेत. त्यामुळे अनेक गणितं जी आहेत ती बदललेली दिसून येत आहेत राजकारणाची. आणि अशामध्ये समजा कोणाचा पत्ता कट होतो, कोणाची तिकीट कापल्या जाते महाविकास आघाडीतून, तर मग त्याच्यामध्ये देखील अपक्ष म्हणून ते जाऊ शकतात आणि त्या उमेदवारांकडे अनेक पर्याय जे आहेत ते देखील उपलब्ध असू शकतात. ज्यावेळेस नावं डिक्लेअर होतील त्यावेळेस समजा महायुतीने एखादा त्या ठिकाणी कमजोर उमेदवार दिला असेल आणि मग महाविकास आघाडीतून किंवा कोणत्याही पक्षातून एखादा भक्कम उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असेल तिकिटीसाठी, तर तो देखील शेवटच्या क्षणी पक्षांतर जो आहे तो करताना दिसून येऊ शकतो. आणि याच पद्धतीची सर्व काळजी घेणं हे देखील एक मोठं आव्हान जे आहे हे महाविकास आघाडीला आणि सोबतच ठाकरे बंधूंना देखील असणार आहे. आणि त्यासाठीच या सर्व तयाऱ्या ज्या आहेत किंवा मग योग्य पद्धतीने एकत्रित येऊन भेटून चर्चा करणं हे गरजेचे असतात. आणि ही शंका नाकारता येत नाही की दोन्ही ठाकरे बंधू हे दूरध्वनीवरून किंवा मग इतर ज्या पद्धतीने सगळे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरनं संपर्कात असतील. याच्याबद्दल आपल्यापर्यंत माहिती जरी नसली तरी चर्चा जी आहे ती सातत्याने होत असते की हे संपर्कात आहेत आणि यांच्यात बैठका सुरू आहेत. आणि अशामध्येच कुठेतरी ही भेट आजची होणं हा कुठेतरी पहिलं पाऊल आहे की एक लेवल पुढे गेलेली आहे चर्चा. याच्यासाठी देखील एक प्रश्न निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच या भेटी संदर्भातले सर्व अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या बातमीसह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र. गर्भपात आणि गर्भली